गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट अगदी करायलाच पाहिजे. त्याचं रिझन हे आहे की गोल्डला आपण एक इंटरनॅशनल करन्सी कन्सिडर करतो आणि गोल्ड एक अशी कमोडिटी आहे की ज्याची स्वतःची व्हॅल्यू तो स्वतः वाढवतो पर इयर. त्यामुळे आपण असं म्हणणे की गोल्ड आता खूप वाढलेलं आहे आणि समोर वाढेल का किंवा वाढणार नाही, तर असं नाही. गोल्ड इटसेल्फ मागची आपली हिस्ट्री आहे, इंडियन हिस्ट्री आणि ओव्हरऑल ग्लोबल हिस्ट्री ही सांगते की गोल्ड ही एक इंटरनॅशनल करन्सी आहे. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ना, की गोल्ड आजच्या डेटमध्ये जे करंट सिच्युएशन सुरू आहेत, ज्या कंट्रीजमध्ये आजच्या डेटमध्ये टेन्शन आहे, त्यामुळे काय होतं ना की पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्या सेंट्रल बँक्स जे आहेत दे आर रिझर्विंग गोल्ड. ते सगळे गोल्ड रिझर्व करत आहेत आणि गोल्ड बाय करत आहेत. त्यामुळे गोल्डचे रेट कंटिन्यू वाढत आहेत. तर जर गोल्ड तुम्हाला असं वाटतं की जर वाढायला हवं, तर जोपर्यंत वर्ल्ड टेन्शन आहे समोर फ्युचरमध्ये, तोपर्यंत गोल्डचे रेट वाढणार. आणि जेव्हा जेव्हा असे सिच्युएशन्स येणार तर गोल्डचे रेट वाढतच राहणार. तर येस, तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि इटसेल्फ गोल्ड आपली व्हॅल्यू स्वतः मेंटेन ठेवतो आणि बेस्ट कमोडिटी आहे. लास्ट 25 इयर्सचा जर डेटा आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल त्यामध्ये की फक्त दोनदा असं झालेलं आहे की त्यामध्ये गोल्डने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत, 19% अँड 5%. तर मागच्या 25 वर्षात जर फक्त दोनदा जर निगेटिव्ह रिटर्न आहे तर ही असेट एक स्टेबल असेट आहे आणि ज्यामध्ये रिटर्न पोटेन्शियल जास्त आहे आणि फ्युचरमध्ये ही अशी असेट आहे की जी मोर दॅन इन्फ्लेशन रिटर्न नेहमी देत राहील. तर तुम्ही या मुवमेंटला सुद्धा जर इन्व्हेस्ट करत आहात आणि तुमचा व्ह्यू जर लॉंग टर्म आहे तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल.